शुभ सकाळ मंडळी. कोकण सफारीचा तिसरा दिवस सुरू झाला आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत अत्यंत पवित्र अशा श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवीच्या दर्शनाने. हे मंदिर शिरगाव जवळील कुंभारली गावात असून आमचा मित्र सोहम ज्या गावचा आहे त्या परिसरातील ग्रामदैवत म्हणून या देवीला विशेष मान आहे. त्यामुळे या पवित्र ठिकाणाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणं आमच्यासाठी खूप खास आहे. दर्शनानंतर आपण जाणार आहोत वशिष्ठी नदीच्या उगमस्थानी, जिथून या सुंदर नदीचा प्रवास सुरू होतो आणि संध्याकाळी रंगणार आहे आणखी एक खास सोहळा, आपल्या मित्र सोहमच्या हळदी समारंभाचा आनंद. चला तर मग श्रद्धा, निसर्ग आणि आनंदाने भरलेली या दिवसाची सुरुवात करू. कोकणातील हिरव्यागार डोंगर रांगा, शेतांनी नटलेला परिसर, ठिकठिकाणी कोसळणारे धबधबे आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, या सगळ्यांच्या सानिध्यात वसलेलं हे श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवीचं पवित्र मंदिर. या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात काही क्षण घालवले की डोळ्यांना, मनाला आणि शरीराला ही वेगळीच ऊर्जा मिळते. शहरातील गोंगाटापासून दूर हा परिसर अक्षरशः निसर्गाच्या कुशीत घेऊन जातो. स्थानिकांसाठी श्री सुखाई वरदायिनी महाकाली ही एक केवळ देवी नसून श्रद्धेचं आणि संरक्षणाचं प्रतीक मानले जाते. आसपासच्या अनेक गावांतील भाविक वर्षभर दर्शनासाठी येथे येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर देवीचं आभार मानतात. नवरात्र उत्सवाच्या काळात या मंदिरात विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्या दिवसांत संपूर्ण परिसर भक्तिभावाने आणि उत्साहाने भरून जातो. निसर्गाचं सौंदर्य आणि अध्यात्माचा अनुभव या दोन्हींचा सुंदर संगम म्हणजे हे पवित्र मंदिर. चला, या प्रसन्न वातावरणात आपणही काही क्षण देवीच्या चरणी नतमस्तक होऊया. देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वशिष्ठी नदीच्या उगम परिसरात. समोर पसरलेला अथांग जलाशय, चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांची मिठी, धुक्याची हलकी चादर आणि पावसामुळे जिवंत झालेला निसर्ग. इथे उभं राहिलं की वेळ कधी थांबून जाते तेच कळत नाही. वशिष्ठी नदीचा उगम पश्चिम घाटात होतो आणि पुढे ही नदी चिपळूण शहराला जीवन देत वळणावळणाने प्रवास करत अखेरीस दाभोळजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. कोकणातील महत्त्वाच्या नद्यांपैकी ही एक नदी मानली जाते. आज पावसामुळे जलाशयाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. धरणाच्या कडेला उभं राहून खाली कोसळणारं पाणी पाहताना जणू एखादा शुभ्र धबधबा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत झाला आहे. या पुलावरून चालताना एका बाजूला अथांग पाण्याचा साठा तर दुसऱ्या बाजूला फेसाळत खाली झेपावणारं पाणी. हा अनुभव कॅमेऱ्यात कैद करता येतो, पण प्रत्यक्ष अनुभवण्याची मजाच काही वेगळी आहे. कोकणाचं खरं सौंदर्य फक्त समुद्र किनाऱ्यातच नाही, तर या अशा सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या शांत निसर्गरम्य ठिकाणांतही आहे. चला, काही क्षण शब्द बाजूला ठेवूया आणि फक्त या निसर्गाचा आवाज ऐकत या अप्रतिम दृश्यांचा मनसोक्त आनंद घेऊया. निसर्गाच्या शांत सानिध्यात काही सुंदर क्षण अनुभवून आता वेळ आली आहे आनंद आणि उत्साहाने भरलेल्या एका खास सोहळ्याची. आज आमचा मित्र सोहमच्या हळदी समारंभाचा दिवस. संपूर्ण गावात लग्नाचा उत्साह ओसंडून वाहत होता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. पारंपरिक बँजो पार्टीच्या तालावर सगळे मनमोकळेपणाने नाचत होते आणि हळदीचा सोनेरी रंग या आनंदात अजूनच भर घालत होता. अशा गावाकडच्या लग्नांमध्ये दिसणारा साधेपणा, आपुलकी आणि एकोप्याचं वातावरण हेच त्यांचं खरं सौंदर्य आहे. चला तर मग आपणही या आनंदाच्या सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेऊया. सोहमला हळद लावताना त्या क्षणांचा आम्ही मनापासून आनंद घेतला.
हसणं, मस्करी आणि एकत्र घालवलेले ते क्षण आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण बनून राहतील. अशा क्षणांची खास गोष्ट म्हणजे कॅमेऱ्यात फक्त दिसत नाहीत, तर मनात कायमचेच जपले जातात. हळदीच्या धमाल सोहळ्यानंतर आता उजाडला लग्नाचा दिवस. सकाळी लवकरच आम्ही शिरगावहून सुमारे अर्ध्या तासाचा प्रवास करून चिपळूणमधील लग्नस्थळी पोहोचलो. अजून पाहुण्यांची गर्दी सुरू झाली नव्हती, त्यामुळे शांत वातावरणात संपूर्ण लग्न मंडप निवांतपणे पाहण्याची एक छान संधी मिळाली. प्रवेशद्वारावर विराजमान असलेले श्री गणेशाची मूर्ती प्रत्येकाचं मन प्रसन्न करत होती. आता आकर्षक फुलांची सजावट, देखणा मंडप आणि प्रत्येक गोष्टीत दिसणारी बारकाई सगळंच मनाला भावणारं होतं. लग्न सोहळा सुरू होण्याआधीच या सुंदर वातावरणाने दिवसाची सुरुवात आणखी खास करून टाकली. काही वेळातच शांत असलेला मंडप पाहुण्यांच्या गजबजाटाने भरून गेला. वधूवरांचं आगमन झालं आणि मंगलमय वातावरणात लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. मंगल अष्टकांच्या साक्षीने आणि सप्तपदींच्या पवित्र विधींनी सोहम आणि त्याच्या जीवनसाथीने नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात केली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, शुभेच्छा आणि समाधान दिसत होतं. अशा क्षणांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचं भाग्य मिळणं हीच मोठी गोष्ट असते. आमच्यासाठी मात्र आता परतीच्या प्रवासाची वेळ जवळ आली होती, त्यामुळे मंगल अष्टका संपताच आम्ही थेट जेवणाच्या पंक्तीकडे मोर्चा वळवला. चला, सोहमचं लग्न लागलेलं आहे. आम्ही लगेच जेवायला चालू आहे. वरती जेवणाचा मेन्यू आहे. तर आपण जेवण करणार आहे आणि पुण्याच्या दिशेने निघणार आहे. मस्त जेवण करून सोहम आणि प्रांजल यांना नवीन आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आम्ही पुण्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पण हा प्रवास तितकासा सोपा होणार नव्हता. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या बातम्या येत होत्या. काही रस्ते बंद होते, तर काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती. नेमका कोणता रस्ता सुरू आहे आणि कोणता बंद याची स्पष्ट माहिती आमच्याकडे नव्हती. एकच विचार केला, रस्ता जिथपर्यंत साथ देईल तिथपर्यंत आपण पुढे जाऊ. पुढे काय आहे तिथे ते पोहोचल्यावरच कळेल. थोडी उत्सुकता, थोडी अनिश्चितता आणि भरपूर विश्वास घेऊन आम्ही पुन्हा एकदा सह्याद्रीच्या रस्त्यांवर निघालो. पुढचा प्रवास काय घेऊन येणार होता ते आम्हालाही माहिती नव्हतं. हायवेवरून जातोय. खूप दरड कोसळल्या. इथं पण पलीकडून ठेवतो. इथे पण दरड कोसळलेली. काम चालू. सगळं उचलत आहे. एवढं पाणी आल्यावर बरोबर आहे. हा पाण्यासोबत येणारच ना वाहून. समोर बोगदा आहे आता. इकडं पाऊस आहे, इकडं पण पाऊस आहे. आम्ही आत्ताच महाड क्रॉस केलं आहे. पाणीच तर पाय. महाडच्या ब्रिजवरनं इथनं तिथनं गाड्या लागलेल्या आहेत. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा पॅच आहे ब्रिजचा. पूर्ण महाड शहराच्या गाड्या मला तर वाटतं पूर्ण त्या ब्रिजवरती लागलेल्या आहेत. आणि खाली जर पाहिलं तर सगळं पाणी भरलं शेतामध्ये. काही काही घरं पण पाण्याखाली गेलेली आहेत. खतरनाक माहोल आहे सगळीकडं. रस्त्यावरती पण सगळीकडंच पूर्ण हायवेवरती पण पाणी दिसतंय मध्ये आधी. जर ह्या भागात येत असाल तर सांभाळून पाहिलो. खतरनाक वातावरण एकदम. पाऊस तर काही थांबायचं नावच नाही घेते. जसं चिपळूणवरनं निघलोय, जो सुरू झाला आहे
तो आत्ता कुठं थोडासा शांत झाला आहे महाड क्रॉस झाल्यानंतर. नाहीतर वायपर बंदच नाही आहे, चालूच आहे नुसते, ते पण फुल स्पीडवरती. आत्ता कुठं थोडासा मंदावला आहे. लेट्स होप की आपण सुखरूपरित्या PCMCपर्यंत पोहोचू. बघू आता, मुंबईमधनं फिरून रस्ता दाखवत आहे, बघू किती वेळ लागतो. अपडेट देतो जसं जसं पुढं जातं तसं. चला बघूयात तर. तर आणखी महाड तालुक्यातच आहे. वातावरण पहा एकदा कसं झालं आहे, मस्त. थोडा पाऊस कमी झाला आहे. मिसिंग लिंक चालू झालेली आहे. आपण फर्स्ट टाइम मिसिंग लिंकवरती आलो आहे. चिपळूणवरती निघलो तेव्हा पूर्ण तामिनी घाट वगैरे बंद होता, त्यामुळं पूर्ण आपल्याला फेरी पडली. आपण पेनवरनं आलो आहे, पेनवरनं खोपोलीमधनं आता एक्सप्रेसवेला चढलो आहे. पण त्याचा एक फायदा असा आहे की फर्स्ट टाइम आपल्याला मिसिंग लिंक पाहायला मिळणार आहे. चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा मिसिंग लिंक. खतरनाक व्ह्यू आहे भाई. इथेच काहीतरी दरड पडली होती या साईडला. याच्यासाठी तर करावंच लागेल गडकरीची तारीफ. बरोबर हां, मला इथेनॉलवर किती जण काही करू, पण या गोष्टीत आणखीन एक बोगदा आहे. बरोबर हे बघ, गडकरीचा खड्डा. मग रवींद्र शेठ कसं वाटली मिसिंग लिंक आणि बोगदा? एकच नंबर भाई. रस्ते पण एकदम स्मूथ आणि लाइटिंग, व्हेंटिलेशन खतरनाक, मस्त केलं. इकडं पाऊस चालू आहे, बोगद्यातून बाहेर आलो ना, पाऊस चालू आहे. तामिनी घाट बंद असल्यामुळे आम्हाला मुंबई मार्गे पुण्याकडे परतावं लागलं. प्रवास नक्कीच थोडा लांब झाला, पण कधी कधी अनपेक्षित वळणंही सुंदर अनुभव देऊन जातात. याच प्रवासात पहिल्यांदाच मिसिंग लिंक मार्गावरून जाण्याची संधी मिळाली. हा रस्ता, त्यावरील बोगदे आणि सह्याद्रीला छेद देत केलेला हा प्रवास स्वतःमध्येच एक वेगळा अनुभव ठरला. अखेर अनेक सुंदर आठवणी, नवीन ठिकाणं, मित्राच्या लग्नाचा आनंद आणि कोकणाचं अप्रतिम सौंदर्य मनात साठवत आम्ही सुखरूप पुण्यात परतलो. प्रत्येक प्रवास आपल्याला फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात नाही, तो माणसं जोडतो, आठवणी निर्माण करतो आणि पुन्हा एकदा नव्या प्रवासाची ओढ मनात निर्माण करून जातो. या संपूर्ण कोकण सफारीत तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिलात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या रस्त्यावर, नव्या प्रवासात आणि नव्या अनुभवांसह. तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा, निसर्ग जपा आणि प्रवास करत राहा. जय महाराष्ट्र.